श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1655व्या भागाचं मी पठण करीत आहे. उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा 1992 यावेळी भक्तांशी सद्गुरूंनी केलेल्या हितगुज भाग 13 या भागाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात. महाराष्ट्रात खूप संत मंडळी होऊन गेली. प्रत्येकाच्या कार्याची पद्धती वेगवेगळी होती. आता अजूनपर्यंतही तसेच वातावरण आहे. विवेकानंद मिशनचेही कार्य अजून योग्य दिशेने होत नाही. दुसरीकडे एक शास्त्री व्यक्ती आहेत, ते सर्व भक्तांना आपल्या बरोबर घेऊन गावोगावी जात असतात व त्यांना मार्गदर्शनासाठी शाळेसारखे वर्ग चालवतात. खरे पाहता एका व्यक्तीनेच अशा कार्यासाठी फिरणे योग्य असते. सर्व भक्तांना गावोगावी घेऊन जाण्याची यांना गरज काय आहे हे काही कळत नाही. आणखी एका मोठ्या शहराच्या ठिकाणी एक स्वामी होऊन गेले. ते स्वतः श्वेत वस्त्रे वापरत व आपल्या शिष्यांना भगवी वस्त्रे वापरण्यास सांगत असत. स्वामी स्वतः स्वैर वागून शिष्यांना मार्गदर्शन करायचे हेही काही योग्य नाही. शिष्यही काय त्याच्यापुढे कमी नाहीत. ते चरस पिऊन स्वैराचार करीत हा मार्गही काही योग्य नाही. आता ते स्वामी या जगात राहिलेले नाहीत. केवळ 58व्या वर्षी त्यांना मरण आले. आता त्या आश्रमाची अवस्था अधिकच वाईट झाली आहे. या शिष्यांचा आश्रम ज्या भागात आहे तेथील लोकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. काही दिवसांनी तो आश्रम सरकारच ताब्यात घेऊन टाकेल अशी परिस्थिती आली आहे. असे अनेक गुरु इतर ठिकाणी निर्माण झाले तरी प्रत्येकामध्ये काहीतरी कमी आहे व ते गुरुपदासाठी काही योग्य व्यक्ती नाहीत. जगाचे कार्य करायला एखादीच व्यक्ती येते. एकदम त्या कार्यासाठी मिलिटरी सारखी मोठी फौज येत नसते. ही सुद्धा भगवंताचीच माया आहे. आपण हिंदू धर्माचे भाट आहोत. या भारतभूमीला देवभूमी म्हणतात. इथे असुरांचे राज्य येता कामा नये म्हणून सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. इतर जे पंथ आहेत ते उपासना पंथ आहेत. ते काही धर्मपंथ नाहीत. धर्म उपासनेत तत्वाची गरज असते. उपासना या कधी धर्म होत नाहीत. जप जाप्य मंत्र वाचन या सर्व उपासना आहेत. एका जैन स्त्रीने 7 दिवस कडकडीत उपास करण्याचे ठरवले. 6 दिवस झाल्यावर तिला गरगर सगळे फिरायला लागल्यासारखे वाटू लागले. तिची तब्येत बिघडली. तेव्हा तिचा नवरा मला सांगायला आला, तिच्याकडे लक्ष ठेवा. परंतु तो इकडे यायला निघाल्यावर तो त्रास एकदम थांबला. मनाचे एक भाव, कृती दुसरी व विचार तिसरेच असे कधी असू नये. तुम्हाला कोणताही उपास करण्याची गरज नाही. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर अवश्य उपास करा, पण देवाच्या नावावर असे अघोरी उपास वगैरे काही करू नका. मनुष्य जीवनासाठी देहाला अन्नाची गरज असतेच. ही निसर्गाचीच बैठक आहे. तुम्ही झोपल्यावर कोणीही खात नाही हे लक्षात घ्या. आम्हीही कधी त्याच्यासाठी उपास करत नाही. देहाला विनाकारण क्लेश देऊ नका. खूप माणसं चतुर्थीला 20 मोदक खाऊन शेवटी मिठाचा लहानसा मोदक खात असतात, तर काही 7 कडकडीत मंगळवार करीत असतात. तुम्हाला खरोखरीच असे काहीही करायची गरज नाही. देहम रक्षतु धर्माः असे आपल्याकडे पूर्वी सांगण्यात आले आहे. देह जर सुस्थितीत असेल तरच तुम्ही धर्म सांभाळू शकाल, धर्माचे कार्य करू लागाल. ईश्वर फार मोठा आहे. तो नुसता स्मरणानेही संतुष्ट होतो. तुम्ही सतत त्याचे नामस्मरण करा व नंतर खाणे पिणे व्यवस्थित करा. सर्व इच्छा ठीक होतील. इंद्रियांनी नामस्मरण स्वीकारले की मनुष्याच्या मागची कर्मे संपतात. देह उपासाने क्षीण होतो, प्रसन्न राहत नाही. काही ठिकाणी माणसे बाहेर हॉटेलमध्ये खाऊन पिऊन येतात व घरी फक्त उपासाचे त्या दिवशी खातात. असे दिवसेंदिवस गुपचूप चालूच असते. ईश्वराला अनाहूत चूक झाली की चालते,
तेव्हा अनाहूतपणे काही चूक झाली, उपास मोडला तर त्याचे फार वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही स्वतः नवीन प्रथा, उपास विनाकारण चालूही करू नका. सर्व भक्तांना मी वर्षातून 7 दिवस उपास करायला सांगितलेले आहेत. ते म्हणजे श्री गणेश जयंती, 2 एकादशा म्हणजे एक कार्तिकी व एक आषाढी एकादशी, श्रीराम जयंती, श्री कृष्णाष्टमी, श्री दत्तात्रय जयंती व महाशिवरात्र. हे सर्व तुम्हाला ठाऊक आहेत. इतर उपास कुळाचाराप्रमाणे घराण्यात चालू असतील ते करावेत. आणखी काही उपास करायची तुम्हाला गरज नाही. आपण गाणगापुरात दरवर्षी कार्तिक महिन्यात येत असतो. यंदा त्यावेळी येता आले नाही. इथे अनेक संत सत्पुरुष दर्शनाला येत असतात, पण असे संघटित भक्त त्यांच्याबरोबर कोणीही इथे येत नाहीत. आपण यंदा तसे न आल्याने येथील सर्वांना ते विशेष जाणवले. येथील पुजारी धर्मशाळावाल्यांनाही त्यांच्या उत्पन्नात फरक पडला असेल. त्यांना आपण माझ्या पायाच्या दुखण्याबद्दल कळवले होते, तरी सुद्धा बहुधा त्यांचे तेवढ्याने समाधान झाले नसावे, म्हणून काही पुजारी नगरला येऊन तब्येत पाहून भेटून गेले. पूर्वी टेंबेस्वामी गाणगापुरात फक्त एकदाच येऊन गेले होते. ते जेव्हा मंदिरात गेले तेव्हा त्यांना तिथे देव दिसले नाहीत, म्हणून ते देवांना शोधायला बाहेर पडले. देव तेव्हा पापविनाशी तीर्थावर होते. स्वामी तिथे पोहोचले. त्यांनी देवाला विचारले, देवा, तुम्ही इथे मठ सोडून कसे आलात? देवाशी त्यांचा प्रेमाने वाद चालत असे. येथील लोक हल्ली आचार विचार सांभाळत नाहीत, त्यामुळे मी इथे आल्यावरही हाताने स्वयंपाक घरीच करून खातो. त्या पुजाऱ्यांच्या घरी कधीही जेवायला जात नाही. तसेच ते येथे मी आल्यावर नैवेद्याची ताटे मला पाठवत असतात, परंतु त्यातीलही मी कधीही काही खात नाही किंवा त्यांनी काय पाठवले आहे याची चौकशी करीत नसतो. असे असले तरी मी त्यांना ताटे पाठवू नका असे कधी सांगत नाही. त्यांनी तसे पाठवीत राहिलेच पाहिजे. तीही येथील एक प्रथा आहे. आपण त्यात खंड पाडायचा नाही. इथे जशा सोयी वाढत गेल्या तशी माणसे आचारापासून दूर जाऊ लागली. इथे आता संडास, बाथरूम, टीव्ही घरोघरी आलेत. इथे 48 वर्षांपूर्वी काहीही मिळत नव्हते. दूध फक्त चांगले मिळायचे. नदीला प्रचंड पाणी तेव्हा असे. कार्तिक महिन्यात तर कोटी तीर्थाचे वर पाणी चढत असे. त्या काळात यात्रेच्या वेळी फक्त 2 दिवस गर्दी असायची. दिवसातून एकच गाडी इथे यायची व तीच संध्याकाळी परत जायची. पूर्वी येथील लोकांना मराठी बोलता येत नसे. व्याकरण सोडून मराठी बोलत असत. आता मराठी चांगले त्यांना समजू लागले आहे. पुरुषांना यारी म्हणायचे. इथे वीज येऊन 25 वर्षे झाली आहेत. बॅटरी, कंदील यापूर्वी दिसत असे. मंदिराचा प्रभाव लांबवर जाणवायचा. वयस्कर पुजारी तेव्हा व्यवहार पाहत असत. अनेक प्रकारची साधू मंडळी दर्शनाला येत असत. इथे आलेले उत्पन्न ट्रस्टकडे जात नाही, म्हणून रस्तेही चांगले व स्वच्छ नसतात. देवाच्या आशीर्वादाने येथील पुजाऱ्यांना उत्पन्न आहे. मूळ गुरुचरित्र ग्रंथ महाराष्ट्र भाषेत लिहायला गंगाधर ब्राह्मणाला सांगितला होता. त्यांना मराठी काही येत नव्हते. मूळ ग्रंथ त्यांच्या कांची या गाणगापुरापासूनच जवळच्या लहान गावात एका घरी आहे. तो मी पाहायला गेलो होतो. त्या घरात एक बाई होत्या. त्या तेव्हा मी गेल्यावर खूप घाबरल्या. ग्रंथ एका पेटीत ठेवलेला आहे. तसेच गुरुचरित्रातील सायनदेवाच्या घरात अजूनही संन्यासाची परंपरा चालू आहे. पूर्वी मी एकदा माघ महिन्यात आलो होतो, तेव्हाच तो 5 दिवस सोहळ्यातले अन्न खाण्यास मिळाले नाही असा प्रसंग घडला. त्या काळात फक्त केळी लहान मुळीसारखी असायची. त्याला काही गोडी नसायची. अखेरीस देवांना 5व्या दिवशी माझी दया आली. देवाने एका कानडी माणसाला स्वप्नात जाऊन मला सोहळ्यातले अन्न देण्याची आज्ञा केली. त्या गृहस्थाने मला भेटून आपण माझ्याकडे येऊन भोजन करावे अशी विनंती केली व त्याला पडलेले स्वप्न सांगितले. मग मी त्याची विनंती स्वीकारली. मी त्या दिवशी आयुष्यात प्रथमच इडल्या खाल्ल्या. तेव्हापासून परत असा प्रसंग आला नाही व सर्व काही व्यवस्थित मार्गी लागले. परत मी कधी माघात इथे आलो नव्हतो, ते आत्ता आलो. श्री गुरुदेव दत्त.